मीटरचं काम पण अदानींना आणि सगळा भुर्दंड कोणाला तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला। सगळ्यात महाग वीज कोणाची? पर युनिट अदानींची। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरिबांच्या खिशामध्ये हात घालून एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली एक भूत निर्माण केले ते त्वरित रद्द केलं गेलं पाहिजे ही मागणी आम्ही केली आणि तो दर केला पाहिजे। 30% जे आहे ती वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे। तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता आज प्रश्न पडलेला आहे, आज एक दिवस जर अदानींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात। आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला, गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचा पगार 10च्या ऐवजी 15 तारखेला झाला तर तुम्ही त्याच गोष्टीचं वीज काढण्याचं काम करता। हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो, येणाऱ्या काळामध्ये पण लढणार, आंदोलनाच्या माध्यमातून लढणार। आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे। संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार। 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यांसाठी करण्याचं काम झालेलं आहे आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबानींसाठी झालेलं आहे। हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार। लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येईल। अदानी आणि अंबानी ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।